नमस्कार शेळीपालक मित्रांनो, फिनॉमिनल गोट अँड हेन फार्मिंग म्हणजेच अभूतपूर्व शेळीपालन आणि कुक्कुटपालन या यूट्यूब चॅनलवरती मी पवन लोहार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपण शेळीपालनाशी आणि कुक्कुटपालनाशी संलग्न अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील. मित्रांनो, ज्यावेळी आपण बंदिस्त शेळीपालनाचा विचार करतो त्यावेळी चारा व्यवस्थापन फार महत्त्वाचं आहे. वर्षभर शेळ्यांना पुरेल असा सकस सुका चारा आणि ओला चारा शेळ्यांना बंदिस्त शेळीपालनामध्ये देणं फार गरजेचं आहे. आता समोर जे तुम्ही पाहताय हे आपल्या शेतीची नांगरट चाललेली आहे. तर यामध्ये आपण आता शेळ्यांसाठी वृक्षवर्गीय चारा पीक लावणार आहोत या शेतामध्ये. मग ज्यावेळी आपण शेतीमध्ये एखादं चारा पीक लावण्याचा विचार करतो त्यावेळी त्या जमिनीची योग्य ती मशागत होणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी आपण एखादं वृक्षवर्गीय चारा पीक लावतो ते कमीत कमी आपल्याला 10 ते 15 वर्ष त्याच्यातून प्रोडक्शन मिळणार आहे. त्यामुळं जमिनीची योग्य मशागत होणं गरजेचं आहे. जमिनीला योग्य ती ताकद देणं सेंद्रिय खताचा वापर करून गरजेचं आहे. तर आता यामध्ये अगोदर आपलं मका हे आपण चारा पीक घेतलं होतं. इकडं बऱ्यापैकी जानेवारीपासून मेपर्यंत पाण्याची आपल्याला टंचाई आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण आणि ही जमीन आपली आहे शाडवाट. तर यामध्ये आपण असं वृक्षवर्गीय चारा पीक घेणार आहोत जे कमी पाण्यावर सुद्धा आपल्याला चांगलं प्रोडक्शन देईल. पाणी कमी पडलं तर ते वाळणार नाही आणि शेळ्यांना आपल्या ओरात चारा व्यवस्थित मिळेल आणि वर्षभर मिळेल. जेणेकरून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जरी आपण याचं पाण्याचं नियोजन केलं तरी आपल्याला चाऱ्याचं प्रोडक्शन चांगलं मिळेल असं वृक्षवर्गीय चारा पीक आपण घेणार आहोत. तर त्या संदर्भातच हा व्हिडिओ आहे. तर जमिनीची खोल नांगरट ही पहिली स्टेप आहे जमिनीच्या मशागतीच्या बाबतीत. आपण जर चारा पीक लावणार असेल आणि त्यानंतर आपल्या जमिनीला 10-15 वर्ष आपण मशागत करणार नाही शिवाय त्या चारा पिकाला भर लावण्याच्या विशेषाने, तर त्या अनुषंगानं आपल्याला जमिनीची खोल नांगरट सर्वात प्रथम पायरी आहे की जमिनीची खोल नांगरट करून घेणं गरजेचं आहे. आता या शेतीला पाणी नाही तर बऱ्यापैकी नांगरट इथे ढेकळं निघालेली आहेत. तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित नांगरट करून घेतली पाहिजे. आता ह्यामध्ये आपण जे आपल्या फार्मवर उपलब्ध सेंद्रिय खत आहे, ज्यामध्ये शेणखत आहे, लेंडी खत आहे, हे आपण ह्याला टाकून घेणार आहोत. आणि आता फेब्रुवारी महिना चालू आहे, म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून अजून आपल्याकडे 4 महिने आहेत. आता हे नांगरून टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये लेंडी टाकणार आणि 4 महिने हे असंच ठेवणार. ज्यावेळी 15 जूनच्या आसपास किंवा जूनमध्ये ज्यावेळी पाऊस पडेल आणि ह्या नांगरटीत पाणी उभं राहील असा ज्यावेळी जोरदार पाऊस पडेल त्यावेळी आपण याच्यावरती पट्टी रोटर मारणार आहोत. आणि त्यानंतर आपण यावरती 5 फुटाचे बेड सोडून जे आपल्याला याच्यात वृक्षवर्गीय चारा पीक लावायचं आहे त्याची आपण लागवड करणार आहोत. तर त्या अगोदर खोल नांगरट करणं गरजेचं आहे. त्यानंतर रोटावेटर मारणं फार गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या जमिनीचा पोत सुधारेल. आता नांगरटीमुळं काय होणार आहे, माती खालवर मिक्स होणार आहे आणि ह्याच्यामध्ये काही तणाचं बी वगैरे असेल किंवा ते असेल ते जे अनावश्यक जे घटक आहेत ते जमिनीतून वर येऊन उन्हामध्ये नष्ट होतील 2-4 महिन्यात. त्यासाठी खोल नांगरट करणं गरजेचं आहे. तर आपण याला पाण्याचं नियोजन देखील जर विचार केला तर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपण पाण्याचं नियोजन करणार आहोत. जमीन आपली उताराची आहे, आपण या बाजूने सबलाईन टाकून वरती ठिबक सिंचनाद्वारे याला पाण्याचं नियोजन करायचं आहे. तर व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच होता की डायरेक्ट असं उठून एखादं शेतीला चारा पीक लावणं आणि त्याला नंतर रासायनिक खतांचा डोस देणं यात काही अर्थ नाही आहे. पाया मजबूत असेल तर इमारत नक्कीच भक्कम होणार आहे. जर तुम्हाला शेळ्यांना सकस चारा द्यायचा असेल तर जमिनीचा आपल्या पोत अगोदर सुधारून घेणं फार गरजेचं आहे. त्यासाठी योग्य ती मशागत, योग्य ती सेंद्रिय खतांचा वापर आपण केला पाहिजे. तर आता यामध्ये चारा पीक मशागतीपासून ते लावलेलं चारा पीक कट करेपर्यंतचा सगळे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही अजून यूट्यूबला चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपण अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणणार आहोत.